नमस्कार. सरनामा हा आपला चॅप्टर चालू आहे आणि या चॅप्टरमध्ये आपण आज पुढच्या ज्या गोष्टी आहेत, त्या कव्हर करूया. सरनामा. आता सरनाम्याबद्दल काही जे व्यक्तिमत्व आहेत, काही लोकांनी या सरनाम्याबद्दल मत व्यक्त केले. त्यापैकी एक व्यक्ती आहे ज्यांचं नाव आहे ठाकूर दास भार्गव. ठाकूर दास भार्गव. थोडंसं जर बघितलं तर हे आध्यात्मिक नाव अध्यात्म याच्यामधून आपल्याला दिसतो. कारण ठाकूर, दास हे जे लोक आहेत, हे आध्यात्मिक जे लोक असतात त्यांच्यामध्ये दास, भार्गव अशा आडनावं पाहायला मिळतात. त्यांनी या सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलं. फॉर फार 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 महत्वाचं आहे. आत्मा हे सुद्धा आध्यात्मिक आहे, भार्गव हे सुद्धा आध्यात्मिक आहे. राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग कोणी म्हटलं तर भार्गव यांनी म्हटलं. उत्कृष्ट गद्य आहेत. या प्रस्तावनेला उत्कृष्ट गद्य कोणी म्हटलं? भार्गव यांनी. मौल्यवान भाग कोणी म्हटला? भार्गव यांनी. आत्मा कोणी म्हटलं? तर भार्गव यांनी. तर हे जे 3 नाव आहेत, आत्मा, मौल्यवान भाग आणि उत्कृष्ट गद्य. तर हे तिन्ही नावं प्रस्तावनेबद्दल ह्या ज्या कमेंट आहे, या पंडित ठाकूरदास भार्गव यांनी केलेल्या आहेत. पुढचे व्यक्ती येतात के.एम. मुन्शी यांनी राजकीय कुंडली असं म्हटलंय. मुन्शी यांनी काय म्हटलं प्रस्तावनेला? राजकीय कुंडली म्हटलंय. सिक्री आहेत, जे भारताचे सरन्यायाधीश होऊन गेले, त्यांनी या प्रस्तावनेला अत्यंत महत्वपूर्ण भाग म्हटलेले आहेत. अत्यंत महत्वपूर्ण भाग. इथं मौल्यवान भाग आहे, इथे अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. मौल्यवान थोडासा संस्कृत शब्द आहे आणि म्हणून तिथं पंडित ठाकूर दास भार्गव आपण लावू शकतो. महत्वपूर्ण हा नॉर्मल शब्द आहे. तिथं सिक्री यांनी ते म्हटलेले. बेरुबारी खटला झाला होता 1960 मध्ये आणि घटनाकर्त्याचे मन ओळखण्याची किल्ली असं प्रस्तावनेला बेरुबारी संदर्भात जो खटला आहे त्या खटल्यामध्ये म्हटलं होतं. आचार्य जे.बी. यांनी कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी जे तत्व आहेत, अचंबित करणारी तत्व असं प्रस्तावनेबद्दल आचार्य जे.बी. यांनी म्हटलं होतं. पुढचे व्यक्ती येतात एम.व्ही. पायली. अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा असं त्यांनी म्हटलं होतं. तर हे यावरती एक प्रश्न विचारला जातो. हे जे आतापर्यंत जे बघितलं त्यावरती ते छानपणे पाठ करायचं. आत्मा कोणी म्हटलं होतं? पंडित ठाकूरदास भार्गव. मौल्यवान भाग, उत्कृष्ट गद्य काव्य, पंडित ठाकूरदास. कुंडली म्हटलं तर के.एम. मुन्शी. महत्वपूर्ण भाग आहे तर सर सिक्री यांनी म्हटलं महत्वपूर्ण भाग. बेरुबारी खटल्यामध्ये मन ओळखण्याची किल्ली म्हटलं होतं. अचंबित हा शब्द आला तर जे.बी. कृपलानी लावा. पायली जर म्हटलं तर सर्वोत्कृष्ट मसुदा असं पायली यांनी म्हटलंय. भारतीय राज्यघटना कालांतराने एकात्म हा जो शब्द आहे कालांतराने भारतीय राज्यघटनेमध्ये 42वी घटना दुरुस्ती 1976 ने एकात्मता हा शब्द जोडला. ज्याला राष्ट्राची अखंडता असं देखील म्हटलं जातं. एकात्मता हा शब्द जोडलेला आहे. एकता हा शब्द नाही. हा त्याच्यामधला जो फरक आहे तो लक्षात ठेवायचा. एकता हा शब्द नाही जोडलेला, एकात्मता हा शब्द जोडलेला आहे. 13 डिसेंबर 1946 ला पंडित नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता आणि या ठरावामध्ये काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. तर यावरती प्रश्न पडलाय आणि या ठरावात काय काय होतं तर हे जे 4 मुद्दे आहेत हे परीक्षेला विचारलेले आहेत. भारत स्वतंत्र, सार्वभौम आणि प्रजासत्ताक असेल. भारत स्वतंत्र असेल. पाकिस्तान वेगळं आहे, भारत वेगळं आहे. भारतावर दुसऱ्या कोणत्याही देशाचं राज्य नाही. इंग्रजांपासून भारत स्वतंत्र झालेला आहे. सार्वभौम आहे. आमच्या देशाबद्दलचे निर्णय आम्ही स्वतः घेऊ शकतो. प्रजासत्ताक आहे. प्रजाची सत्ता भारत देशावरती आहे. बघा ही जी प्रजा आहेत या प्रजातून त्यांचा प्रतिनिधी म्हणजे नेता निवडून दिला जातो. तर कोण नेत्याला निवडून देतं? भारतीय जनता हे नेत्याला निवडून देते आणि म्हणून नेते देश चालवतात याचा अर्थ भारत, याचा अर्थ देशातले जे लोक आहेत हे लोक देश चालवतात याचा अर्थ भारत प्रजासत्ताक आहेत. स्वतंत्र भारताची सत्ता व अधिकार हे जनतेकडून प्राप्त होतात. स्वतंत्र भारताची जी सत्ता आहे, भारताला जी सत्ता मिळाली आहे किंवा जे भारतामध्ये जे अधिकार आहेत, हे भारताची सत्ता आणि अधिकार हे कोणाकडून मिळाले? भारताला जनतेकडून मिळाले. भारताच्या सर्व जनतेला कायद्यासमोर समानता आहेत. कोणी कायद्यापेक्षा मोठं नाहीये, कोणी कायद्यापेक्षा छोटं देखील नाहीये. तर सगळेचे सगळे जे लोक आहेत त्यांना कायद्यासमोर समानता मिळालेली आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माच्या संवर्गांसाठी खास असं संरक्षण दिलं जाऊ शकतं. एखादा विशिष्ट संवर्ग आहे, समजा एस-सी असेल, एस-टी असेल, तर यांच्यासाठी संरक्षण विशिष्ट दिलं जाऊ शकतं आणि ऑलरेडी दिलंय ना. ओबीसींना आरक्षण, एस-सी, एस-टींना आरक्षण. तर असे जे मागासलेले जे वर्ग असतील, त्या वर्गांना विशिष्ट असं संरक्षण दिलं जाऊ शकतं.
या ज्या 4 गोष्टी आहेत त्या उद्दिष्टांचा ठराव 1946 मध्ये सांगितलेल्या होत्या. आता काही शब्द आहेत राज्यघटनेमध्ये, त्या शब्दांचे नेमके अर्थ काय हे परीक्षेला विचारतात, त्यामुळे आपल्याला ते कळले पाहिजे. जसं की धर्मनिरपेक्ष असेल, समाजवाद असेल. तर आता आपल्याला समाजवाद बघायचा. भारतात हा जो समाजवाद आहे हा जो समाजवाद शब्द आहे हा फक्त आणि फक्त सरनाम्यात आढळतो. सरनाम्याशिवाय इतरत्र हा शब्द कुठेही आढळत नाही. फार महत्वाचे आहे हे वाक्य. आणि समाजवाद म्हणजे काय याचा अर्थ राज्यघटनेमध्ये एक्सप्लेन नाही केलेला. ते सांगितलेलं नाहीये. तर भारतामध्ये लोकशाही समाजवाद आहे. भारतात लोकशाही आहे ना. भारतात लोकांच्या मताप्रमाणे देश चालवला जातो. भारतात लोकशाही आहे. आणि समाजवाद आहे. लोकशाही समाजवाद. समाजवाद म्हणजे काय? की सगळ्या समाजाला हितकारक, सगळ्या समाजाच्या उपकारक, हितकारक ठरतील असे बदल आपण समाजामध्ये केले पाहिजे. याला समाजवाद असं म्हटलं जातं. तर हा जो लोकशाही समाजवाद आहे, हा जो लोकशाही समाजवाद आहे, हा मिश्र अर्थव्यवस्थेवरती याचा विश्वास असतो. आता मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? ज्याच्यामध्ये सरकार पण देश चालवतो आणि या देशामध्ये जे नागरिक, या नागरिकांना पण विशिष्ट असं स्वातंत्र्य आहे. सगळं आपण आपलं पूर्ण आयुष्य आपण सरकारच्या मताप्रमाणे नाही जगत. तर आपल्याला जे जे पण उद्योगधंदे करायचे ते उद्योगधंदे आपण स्वतः स्थापन करू शकतो. म्हणून आपल्याला पण स्वातंत्र्य आहे. आपण पण याच्या देशामध्ये काम करत असतो आणि सरकार सुद्धा विशिष्ट योजना राबवतं, विशिष्ट पैसे खर्च करतं आणि म्हणून सरकार आणि नागरिक दोघांच्या संयोगाने जी अर्थव्यवस्था चालवली जाते, तिला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं आणि या मिश्र अर्थव्यवस्थेवरती लोकशाही समाजवाद डिपेंड आहे. आता लोकशाही समाजवाद म्हणजे काय? याची सुप्रीम कोर्टने व्याख्या दिलेली आहे. दारिद्र्य असेल, अज्ञान असेल, अनारोग्याच्या सुविधा असतील किंवा जी संधीची विषमता असेल, या संधीची विषमता दूर करायची, अनारोग्य कमी करायचं, अज्ञान कमी करायचं, दारिद्र्य कमी करायचं, याला सुप्रीम कोर्टने समाजवाद असं म्हटले. तर भारतीय जो समाजवाद आहे, तो मार्क्सवाद आणि गांधीवाद यांचं मिश्रण आहे. पण याचा जो झुकाव आहे, हा खरं तर जास्तीत जास्त गांधीवादाकडे ज्याचा झुकाव आपल्याला पाहायला मिळतो. 1991 ला उखाजा नावाची स्कीम आली. याला उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण असं म्हटलं जातं. उखाजा. 1991 ला उदारीकरण झालं, खाजगीकरण झालं आणि जागतिकीकरण झालं. हे इकॉनॉमिक्स मध्ये कळलं नेमके या गोष्टी काय आहेत. आणि या 1991 मुळे शासनानं मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं होतं. मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय? की म्हणजे भारत जो देश आहे, हा भारत देश इतर देशांसोबत मुक्तपणे व्यापार करू शकत होता, संबंध डेव्हलप करू शकत होता. याला मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण असं म्हटलं जातं. आणि यामुळं समाजवादी हा जो शब्द आहे याला विसंगती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग परीक्षेला प्रश्न येतो की समाजवादाला विसंगती का बरं निर्माण झाली? तर मुक्त अर्थव्यवस्थेमुळे ती निर्माण झाली. ठीक आहे, ठीक आहे. भारतीय जो समाजवाद आहे हा कुठं चुकलाय? गांधीवादाकडे. मार्क्सवाद आणि गांधीवादाचं ते मिक्सचर आहे. सुप्रीम कोर्टने काय सांगितलं? दारिद्र्य, अज्ञान, अनारोग्याची संधी कमी करणं. तर या प्रकारे हा जो समाजवाद आहे हा शब्द फक्त सरनाम्यात पाहायला मिळतो. त्याचा अर्थ राज्यघटनेमध्ये स्पष्ट केलेला नाहीये. आता आपल्याला पुढचा शब्द पाहायचा आहे धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष. राज्य कोणत्याही धर्माला अनुकूल नसेल. कोणत्याही धर्माला अनुकूल नसेल म्हणजे काय? भारत देश हिंदूंसाठी अनुकूल आहे असं आहे का? नाही. कोणत्याही धर्माला विशिष्ट असं महत्व दिलेलं नाहीये. धर्माच्या विरोधात सुद्धा भारत काम करत नाही. एखाद्या धर्माच्या सपोर्टला पण नाही, एखाद्या धर्माच्या विरोधात सुद्धा भारत देश काम करत नाहीये. तर कोणताही विशिष्ट धर्माशी निष्ठा भारत देश ठेवत नाहीये. समजा आपण हिंदूंशी निष्ठा ठेवली, मुस्लिमांशी निष्ठा ठेवली असं नाहीये. आपण कोणत्या धर्माला अनुकूल नाहीये भारत देश, कोणत्या धर्माच्या विरोधात नाहीये, विशिष्ट धर्माशी आपण निष्ठा ठेवलेली नाहीये, याला धर्मनिरपेक्ष असं म्हटलं जातं. राज्य धार्मिकतेच्या विरोधात पण नाहीये आणि विशिष्ट धर्माच्या राज्याला विशिष्ट असं धर्म पण नाही. भारत हिंदूंचा देश आहे का? नाही. मुस्लिमांचा देश आहे का? नाही. तर राज्याचा विशिष्ट असं धर्म नाहीये. राज्य धार्मिकतेच्या विरोधात सुद्धा नाहीये. या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. कोणत्याही विशिष्ट धर्माशी निष्ठा सुद्धा देश ठेवत नाहीये. राज्य धर्मविषयक पण कायदे करू शकतं. जरी भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश असला तरी भारत हा राज्य भारतामध्ये धर्मविषयक कायदे करण्याचा जो अधिकार आहे तो सरकारला, राज्याला प्राप्त होतो. 42वी घटना दुरुस्ती 1976 केली आणि राज्यघटनेमध्ये 3 शब्द जोडले: धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि एकात्मता. तर हा जो धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे हा 42वी घटना दुरुस्ती 1976 ने ऍड केलेला आपल्याला पाहायला मिळतो. धर्मनिरपेक्षता याला पायाभूत संरचनेचा भाग आहे असं म्हटलं जातं. पायाभूत संरचना म्हणजे काय? बऱ्याच वेळा सांगितलं आता मी. पायाभूत संरचना म्हणजे काय?
की असे काही नियम्स असतात जे नियम आपण बदलू शकत नाही. ते जर आपण ब्रेक केले तर देश चालवणं अवघड होईल. हा जो धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे, याच्या आधारावरती देश चालवला जातो. जर आपण एखादा धर्म हा जर शब्द तोडला आपण, एका धर्माच्या आपण बाजूनी काम करायला सुरुवात केली, तर आपण धर्मनिरपेक्षचं हे तत्व जर ब्रेक केलं, तर दंगली होऊ शकतील. म्हणून याला हा हा नियम आपण ब्रेक करू शकत नाही. म्हणून याला पायाभूत संरचनेचा भाग म्हटलं आणि मग याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. ऑलरेडी धर्मनिरपेक्ष धर्माबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत त्या कलम 25, 26 आणि 27 मध्ये ऑलरेडी ऍड केलेल्या होत्या. धर्मनिरपेक्षतेला ऑलरेडी भारताने चालना दिलेली होती. भारतीय निधर्मीपणाला मोजेक प्रेम असं म्हटलं जातं. भारतात धर्मनिरपेक्षता राबवली जाते. याला काय म्हणतात? तर मोजेक प्रेम असं म्हटलं जातं. का बरं मोजेक प्रेम म्हणतात? याच्या मागे 4 कारणं आहेत. भारतात अनेक धर्म, अनेक भाषा हे स्वातंत्र्याने राहतात. अनेक भाषा बोलणारे लोक आहेत, अनेक धर्म असलेले लोक हे एकोप्याने राहतात, स्वातंत्र्याने राहतात. म्हणून याला मोजेक प्रेम म्हटलेले आहे. जे सर्व धार्मिक जे गट आहेत, हे स्वतःची ओळख नष्ट न करता ही जी संमिश्र संस्कृती आहे, त्या संमिश्र संस्कृतीचा हे जे धर्म आहेत हे भाग होतात, घटक होतात आणि म्हणून भारताला मोजेक प्रेम असं म्हटलं जातं. सामान्य माणसाला ते एकत्र आणतं. भारतातला जो निधर्मीपणा आहे, याच्यामुळे अनेक धर्माचे लोक एकत्र येतात कारण देशाचा कोणताही धर्म नाहीये. आणि म्हणून सामान्य माणसाला ते एकत्र आणण्याचं काम करतात म्हणून त्याला मोजेक प्रेम असं म्हणतात. भारतात कोणत्याही धर्माला राज्य धर्माचे स्थान नाहीये. राज्य धर्म म्हणून कोणत्याही धर्माला आपण मान्यता दिलेली नाहीये. भारताचा कोणताही धर्म नाहीये. सामान्य धर्माला ते सामान्य माणसाला ते एकत्र आणतात. सर्व गट स्वतःची ओळख नष्ट करून या संस्कृतीचा एक घटक होतात, भाग होतात. त्यात अनेक धर्म, अनेक भाषा बोलणारे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतात म्हणून भारताला मोजेक प्रेम असं म्हटलं जातं. उद्देश पत्रिकेच्या स्पष्टीकरणावरून भारत निधर्मी राज्य आहे हे आपल्याला कळतं. भारताचं कोणताही धर्म नाही, भारत निधर्मी राज्य आहे हे आपल्याला उद्देश पत्रिकेवरनं कळतं. 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झाली आणि राज्यघटनेमध्ये प्रथम दुरुस्ती केली. पहिल्यांदा राज्यघटनेमध्ये दुरुस्ती केली आणि एकदाच दुरुस्ती केली आहे. ती दुरुस्ती 42व्या घटना दुरुस्ती 1976 ने केलेली आहे. सरनाम्यामध्ये 42व्या घटना दुरुस्तीने सरनाम्यामध्ये हे 2 बदल केलेत. त्यातला पहिला बदल आहे समाजवाद, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. समाजवाद, धर्मनिरपेक्ष, एकात्मता हे जे शब्द आहेत हे 42व्या घटना दुरुस्तीने जोडलेले आहेत आणि याचं वर्णन हे शब्द जोडल्यानंतर भारताची जी राज्यघटना आहे त्याचं वर्णन थोडंसं बदललं. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक गणराज्य असं याच्यानंतर भारताला म्हटलं जातं. आधी हा शब्द नव्हता, त्यामुळे फक्त सार्वभौम, प्रजासत्ताक म्हटलं जायचं. पण आता हे शब्द 42व्या घटना दुरुस्तीने जोडल्यामुळं भारत सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक गणराज्य असं भारताबद्दल म्हटलं जातं. हे जे 2 शब्द आहेत, या 2 जे वाक्य आहेत हे प्रस्तावनेबद्दलचे आहेत. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या 42व्या घटना दुरुस्तीने आणखी काय काय ऍड केलं हे थोडंसं आपण व्हॅल्यू ऍडिशनला इथं बघतोय. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवरती बंधनकारक केला. म्हणजे समजा हे मंत्री आहेत, या मंत्र्यांनी एका सल्ला राष्ट्रपतीला दिला तर राष्ट्रपतीला तो सल्ला पाळावाच लागणार होता. ही तरतूद 42व्या घटना दुरुस्तीने केली. पण पण याच्यामध्ये थोडासा बदल केला. तो बदल असा होता की हा मंत्रिमंडळाने दिलेला जो सल्ला आहे राष्ट्रपतींना, तो सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी राष्ट्रपती एकदा सांगू शकत होते की बाळांनो, मंत्र्यांनो, तुम्ही या सल्ल्याचा परत एकदा विचार करा. नंतर ही तरतूद एकदा ते विचार करायला सांगू शकतात. ही तरतूद 44व्या घटना दुरुस्तीने जोडली. 42ने काय सांगितलं का तुमच्यावरती हा सल्ला 100% बंधनकारक राहील. पण तुम्ही त्याला परत एकदा पुनर्विचारात पाठवू शकतात. ही तरतूद 44व्या घटना दुरुस्तीने ऍड केलेली आहे. अजून काय केलं? सुप्रीम कोर्ट आणि जे हायकोर्ट आहे यांचा न्यायिक पुनर्विलोकनाचा आणि प्रातिलेख काढण्याचे अधिकार मर्यादित केले. आता न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय? कायदे मंडळाने जर एखादा कायदा केला तर तो कायदा बरोबर आहे का चूक आहे हे सुप्रीम कोर्टला ठरवण्याचा अधिकार आहे. तर ह्या कायद्याचं परत एकदा परीक्षण करतं सुप्रीम कोर्ट. याला न्यायिक पुनर्विलोकन असं म्हटलं जातं. आणि ह्या न्यायिक पुनर्विलोकनावरती बंधनं आणले, मर्यादा आणल्या कोणत्या घटना दुरुस्तीने 42व्या. त्याचबरोबर रिट्स, ज्याला प्राधिलेख असं म्हटलं जातं. आता हे रिट्स म्हणजे काय? फंडामेंटल राईट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत. हे जे रिट्स काढण्याचे अधिकार आहेत त्या रिट्स काढण्याच्या अधिकारावरती सुद्धा मर्यादा आणल्या. कोणत्या घटना दुरुस्तीने मर्यादा आणल्या? 42व्या. पण परत एकदा याच्यामध्ये दुरुस्ती करून 44वी घटना दुरुस्ती केली आणि ह्या 44व्या घटना दुरुस्तीने ह्या मर्यादा परत एकदा काढून टाकल्या. ह्या मर्यादा काढून टाकल्या, विस्तृत केलं. म्हणजे परत न्यायालयीन पुनर्विलोकनाचं तत्व लागू केलं
प्राधिलेख काढण्याचे जे अधिकार होते सुप्रीम कोर्टचे ते परत एकदा लागू केले. यावरती मर्यादा कोणी आणल्या होत्या? 42व्या घटना दुरुस्तीने. या मर्यादा परत कोणी काढून टाकल्या? 44व्या घटना दुरुस्तीने. लोकसभा आणि विधानसभा यांचा पूर्वी कार्यकाळ 5 वर्षाचा होता. पण 42व्या घटना दुरुस्तीने याचा कार्यकाळ 5 वर्षांवरून 6 वर्षांचा केला. आणि परत मग 44वी घटना दुरुस्ती केली 1978ला आणि हा जो कार्यकाळ आहे परत एकदा 5 वर्षांचाच केला. म्हणजे लोकसभा आणि विधानसभेचा 6 वर्षांचा कार्यकाळ कोणत्या घटना दुरुस्तीने केला होता? तर 42व्या. आणि तो परत 5 वर्षांचा कार्यकाळ कोणी केला? तर तो 44व्या घटना दुरुस्तीने. 42 आणि 44वी जी घटना दुरुस्ती आहेत याच्यावरती परीक्षेला प्रश्न येतात ते तुमच्यासाठी कामाचे. ही तारीख फार फार महत्वाची. 3 जानेवारी 1977 फार महत्वाची तारीख आहे. 3 जानेवारी 1977 या तारखेला भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे असं राज्यघटनेने घोषित केलं. कारण कारण काय झालं की 42वी घटना दुरुस्ती 1976ला झाली. 76 आणि या 76ने धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि समाजवाद हे 3 नवीन शब्द राज्यघटनेमध्ये ऍड केलेले होते आणि म्हणून भारताची वाक्यरचना बदलली आणि भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे असं सांगितलं आणि याचं घोषणा पण केली. किती तारखेला केली? 3 जानेवारी 1977ला घोषणा केली. जरी 1976ला हे ऍड केलेलं असले तरी याची घोषणा 1977 या सालामध्ये झालेली आहे. आर्थिक न्यायाचं तत्व पूर्ण राज्यघटनेमध्ये आर्थिक न्यायाचं जे तत्व आहेत ते फक्त आणि फक्त उद्देश पत्रिका म्हणजे प्रस्तावनेमध्ये आपल्याला मिळतं आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये मिळतं. फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्कांमध्ये आर्थिक न्यायाचं तत्व आपल्याला पाहायला मिळत नाही. तर आर्थिक न्याय कुठं कुठं पाहायला मिळतो? तो उद्देश पत्रिका म्हणजे प्रस्तावनेवर मध्ये पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर मार्गदर्शक तत्वांमध्ये आपल्याला आर्थिक न्याय पाहायला मिळतो. पुढे सार्वभौम. आता सार्वभौम म्हणजे काय? की आपण फ्री आहे. आपल्यावरती कोणाचाच अधिकार नाही. बघा, आपल्यावरती कोणाचाच अधिकार नाही. बाह्य हस्तक्षेपाविना आपल्यावरती इंग्रजांचा अधिकार नाही, अमेरिकेचा नाही, कोणाचाच अधिकार नाही. बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत असलेले निर्णय घेऊ शकतो. म्हणजे भारताला जर एखादा मोठा निर्णय घ्यायचा आहे तर आपल्याला कोणत्या देशात आपल्यावर बंधन नाही. आपण स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. एखादी गोष्ट रद्द करायची असेल तर ती सुद्धा आपण रद्द करू शकतो. याला सार्वभौम असं म्हटलं जातं. तर भारतामध्ये संघ सार्वभौम आहे, राज्य सार्वभौम नाही. भारत देश सार्वभौम आहे. भारताबद्दलचे जे मोठे मोठे निर्णय आहेत तो भारत स्वतः घेऊ शकतो. केंद्र घेऊ शकतं, राज्य ते निर्णय घेऊ शकत नाही. तर भारतात कोण सार्वभौम आहे? संघ सार्वभौम आहे, राज्य सार्वभौम नाही. संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो. संघामध्ये ती क्षमता आहे. संघामध्ये ती क्षमता आहे की परकीय भूप्रदेश एका दुसऱ्या देशाचा भूप्रदेश स्वतःला घेऊन टाकण्याची क्षमता आहे. हे फक्त आणि फक्त संघ करू शकतो, राज्य ही गोष्ट करू शकत नाही. भूप्रदेशामध्ये जर फेरफार करायचा असेल तर तो फेरफार सुद्धा संघ करू शकतो. आता पुढचा शब्द येतो प्रजासत्ताक. आता प्रजासत्ताक म्हणजे काय? जो राज्य करताय तो वंश परंपरागत नसतो. म्हणजे काही काही देशांमध्ये जो राजा असतो त्या राजाचा जो मुलगा असतो तोच परत हा राजा गेल्यानंतर तो मुलगा राजा होऊन जातो. परत त्या मुलाचा जो परत मुलगा जो असणार आहे तो राजा होतो. म्हणजे वंश परंपरेने भारत राज्यकर्ता जो आहे भारतात तो वंश परंपरेने नसतो. त्याला प्रजासत्ताक असं म्हटलं जातं. प्रजासत्ताक म्हणजे काय? जो राजा आहे तो वंश परंपरेने नसतो. राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट कालावधीसाठी निवडून दिला जातो. राष्ट्रप्रमुख आपले जे राष्ट्रपती हे आपले राष्ट्रप्रमुख आहे आणि हे राष्ट्रपती जनतेकडून निवडून दिले जातात. 5 वर्षांसाठी विशिष्ट कालावधीसाठी निवडून दिले जातात. याला प्रजासत्ताक असं म्हटलं जातं. इथं राष्ट्रप्रमुख हा शब्द आहे, शासन प्रमुख नाही. आयोग तुम्हाला फसवण्यासाठी इथं शासन प्रमुख हा शब्द देतं, तर तिथं शासन प्रमुख नसून राष्ट्रप्रमुख आहे. आलं लक्षात? भारत सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते असं आयोग तुम्हाला देतं. पण जे देश प्रजासत्ताक असतात त्याच्यामध्ये जी सार्वभौम सत्ता आहे ती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या हातात नसते. तर कळलं प्रजासत्ताक म्हणजे काय? त्यावरती प्रश्न येतो. भारत जे केंद्रीय मंत्रिमंडळ त्याच्यामध्ये सार्वभौम असतं असं तुम्हाला फसवण्यासाठी देतात, तर ते सार्वभौम नसतं. आता गणराज्य म्हणजे काय? या गणराज्याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला पाहिजे. गणराज्य म्हणजे काय? तर राष्ट्रप्रमुख म्हणजे जे राष्ट्रपती आहेत ते लोकांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या निवडून दिले जातात. त्याला गणराज्य असं म्हणतात.
गणराज्य म्हणजे काय? की जे राष्ट्रपती असतात, ते लोकांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेले असतात. आणि जर राष्ट्रपतीची निवड प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लोकांकडून जर राष्ट्रपती निवडून दिले जात असतील, ते पण निश्चित कालावधीसाठी 5 वर्षांसाठी निवडून दिले असतील, तर या सिच्युएशनला गणराज्य असं म्हटलं जातं. तर भारत हा गणराज्य देश आहे. का बरं गणराज्य? कारण याचे जे राष्ट्रपती आहेत, हे लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या 5 वर्षांसाठी निवडून दिलेत म्हणून भारत हा गणराज्य आहे. अनुवांशिक राज्यकर्ता त्याच्यामध्ये नसतो. राजाचाच मुलगा राजा, राजाचाच मुलगा राजा असं अनुवांशिक पद्धतीने राष्ट्रपती निवडून दिले जात नाही. म्हणून भारत हा गणराज्य आहे. तर तुम्हाला भारत हा गणराज्य आहे त्याच्यामागे काही इतर गोष्टी तुम्हाला कारणांमध्ये देतात. भारतात लोकशाही म्हणून भारत गणराज्य चुकीचं आहे. अंतिम सत्ता संसदेमध्ये आहेत म्हणून भारत गणराज्य चुकीचं आहे. भारतात संसदीय शासन पद्धती आहेत म्हणून भारत गणराज्य तर हे जे स्टेटमेंट हे चुकीचे आहेत. संसदीय शासन पद्धती असल्यामुळे गणराज्य नाही, लोकशाही असल्यामुळे गणराज्य नाही, संसदेमध्ये असल्यामुळे गणराज्य नाही, तर जो राष्ट्रपती आहेत हा लोकांमार्फत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या निवडून दिला जातो म्हणून भारत देश गणराज्य आहे. अशा प्रकारे हा जो प्रस्तावना नावाचा चॅप्टर आहे तो आपला संपतो. याला छानपणे तुम्ही रिवाईज करा. जर काही अडचण आली असेल तर मला तुम्ही विचारा. मी तुम्हाला याच्या अडचणी सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करेल. थँक यू सो मच.